नमस्कार मित्रांनो. दोघेही मंदिरातून घरी येतात. हर्षद जरा हळवा होऊन वर निघून जातो, तर प्रणालीही किचनमध्ये निघून जाते. बरं, पुढे बघू आता. खोलीत गेल्यावर सुद्धा हर्षदचा कंठ दाटलेला असतो. खूप जड वाटू लागतं त्याला. हर्षदने कधीही कल्पना केलेली नसते इतकं प्रेम त्याला प्रणालीच्या डोळ्यात, बोलण्यात तिने दिलेल्या सन्मानात दिसून येतो. एकीकडे त्याला खूपच भारी वाटत असते, तर दुसरीकडे प्रणालीसाठी मी तिचा नवराच ठीक आहे, मला तिचा देवबिव व्हायचं नाही असे वाटत असते. अशा संमिश्र भावनेतून तो विचार करत असतो. तर खाली प्रणाली खूप खुश असते की फायनली आजवर तिला हर्षदबद्दल वाटत होते ते तिने हर्षदसमोर कन्फर्म्स केले. मनातील प्रेम जेव्हा आस्थेचं रूप घेतं तेव्हा ते कितीतरी अधिक पटीने वाढलेले असते. तेव्हा त्या व्यक्तीसाठी कितीही काही केलं तरी ते कमीच वाटू लागतं. तुटत आलेल्या नात्याची वीण जेव्हा अनुभवाच्या धाग्याने विणली जाते तेव्हा ती अधिकाधिक बळावते, अधिकाधिक मजबूत होते. असे म्हणतात की प्रेम हे माणसाला चार चौकात बसवते आणि चार चौकातून उठवते सुद्धा, आणि हे ज्या त्या माणसावर अवलंबून असते. तसे त्या कथेत आपण ही दोन्ही रूपं बघितली. प्रेमाच्या विरहामुळे हर्षदला दारूचे व्यसन जडले व प्रणालीला एक आदर्श स्त्री म्हणून जगायला शिकवले. ह्या प्रेमाचा पण वेगवेगळ्या अशा बाजू आहेत नाही. जो जसा बघतो त्याला तसेच दिसून येतं. असो, कथेकडे वळूया. तर आपली हर्षद बेडी प्रणाली अगदी भारावून गेलेली असते, खूप गोंधळून गेलेली असते. ती काय करणार, सतत तिच्या मनात हर्षदचे विचार घोळत असतात. एकटीच हसत असते, डोळे काय मिचकावत असते आणि परत स्वतःच दात जीभ धरून हे आपलं काय चाललंय म्हणून सावरते. तीनदा बावरते व तीनदा परत स्वतःला सावरते. हर्षदचा चेहरा, त्याचा आवाज, त्याचं रात्रीचं बोलणं, त्याने आतापर्यंत काय काय बहाण्याने तिला जवळ बोलवलं हे सगळं तिला आठवू लागतं. ती मटणाच्या भाजीसाठी वाटण बनवत असते खरी, पण कोथिंबीर ऐवजी त्याच्याकडे मिक्सरमध्ये घालते. लसूणऐवजी पाकळ्या तर खोबऱ्याऐवजी दिसायला पांढरं दिसेल म्हणून अंडी घालत असते. तेवढ्या संगीता ते बघते आणि अगं प्रणाली, हे काय कराली तू? घरच्यांचं ते समज टाकून दिलं आणि जे टाकायचं आहे ते घेतलं होय वाटाया. प्रणाली खडबडून जागी होते. अगं ताई, ते काड्या पण चांगल्या असतात. अगं त्यात सुद्धा जीवनसत्वे असतात. होय, असू दे असू दे. एक तर काम कर तू, ते आणि मी करते, आणि तू जरा भाऊजीकडे जाऊन ये. त्या बिगर लक्ष लागायचं नाही तुझे. ती शर्मीने, नाही अगं तसं काही नाही, मी करेन. हो गो, तू करशीलच, पण काड्यासोबत अजून पण लई काय काय जीवनसत्वे जातील आमच्या पोटात एकाच दिवशी. एवढे जीवनसत्वे पचाया पाहिजे की. जा बाई तू जा. आपली जा म्हणते ना. तिलाही खरं तर तेच हवं असतं, पण स्वतःहून हातातलं काम टाकून कसे जायचं ह्याने ती अवघडून गेलेली असते. आणि ते खोलीच्या दाराचे असते तर हर्षद गॅलरीतून वाकून पलीकडे बघत उभा असतो. प्रणाली हे बघून हळूच दबक्या पावलाने त्याच्या मागे जाऊन उभारलेली असते आणि त्याला पाठीमागून बिलगते. पण त्याला खरं तर आधीच तिच्या पैंजणाच्या आवाजाने कळलेलं असते, पण तो वेगळ्या विचारत असतो म्हणून दुर्लक्ष होतं. प्रणाली तशीच बिलगून, हर्षद काय करायलायस? आणि हे ऐकून, तुझे कपडे पण चेंज केले नाही अजून? येऊनही वेळ झाला आपल्याला. मग हर्षद तिच्याकडे तोंड करून तिच्या गळ्यात हात घालून नाही असेच राहून गेलं. प्रणाली त्याचा चेहरा पाहून, हर्षद काय झाले? तो असे घाबरल्यासारखा का आहेस? अरे माझं काही चुकलं का? हर्षद तिला समजावत, अगं माझे फूल काही पण विचारतंय, तसे काही नाही आहे. पण प्रणाली सिरियसली, पण म्हणजे काय? काहीतरी झाले. हर्षद तिला गळ्याशी लावून, प्रणाली तू मगाशी जे मंदिरात बोलली अजून पण तेच डोक्यात आहे माझ्या. प्रणाली त्याच्या गळ्यातून थोडं मागे सरकून त्याच्याकडे पाहत, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? ए बाई, हे बघ, मला तुझा फक्त नवराच बनून राहायचं आहे. ते तसलं देवबिव आपल्याला नाही जमायचं ग. तू मला फक्त साधं माणूस म्हणून राहू दे ग. अवघडल्या गत झालंय मला. मनावर एक दडपण आलंय माझ्या. नवरा म्हणूनच मला तुझ्या जवळ राहायचं आहे. त्या नवऱ्याचा देव बनवून मला इतकं उंचवर नेऊन ठेवू नको की तुझ्याकडं बघायचं म्हणलं तर लंब्यागत होऊन जाईल. मला तुझ्यापेक्षा वरचढ कितीही व्हायचं नाही आहे कधीही. तर मला तुझ्या बराबरीनं राहायचं आहे. इतकं सोबत, इतकं संग की अगदी सहज मला तुझा हात धरता येईल. जराही लांबल्यागत वाटणार नाही. इतकं जवळ असू दे. प्रणाली हसत हर्षदच्या स्टाईलमध्ये हात त्याच्या नेऊनसने एवढंच हर्षद हसायला लागतो. वा, लईच जमायला लागले की. प्रणाली हसत, मग तुला मला कमी समजू नकोस हां.
आणि तसेही हे हृदय माझं, तेव्हा ह्या हृदयात मी तुला कशी पद्धतीने जपणार, ठेवणार, हे ठेवायचं आहे, हा माझा सर्वस्वी हक्क आहे आणि तो मी बजावणार. माझ्यासाठी तू ईश्वर आहेस आणि माझे तुझ्यावर असलेले प्रेम निस्सीम श्रद्धा आहे आणि ह्यात बदल नाही. आणि नातं देवाचं किंवा भक्ताचं असू दे, नाहीतर नवरा बायकोचं असू दे, तू माझ्या हृदयात आणि मी तुझ्या हृदयात आहे. तेव्हा लांब जायचा प्रश्न येत नाही, अजिबात नाही. लोकांना मोठमोठी उपासना करून सुद्धा जे मिळत नाही ते मला तुझ्या रूपात मिळतंय. मग मी का नाही पूजायचं तुला? आणि तसंही मोठमोठी वादळंसुद्धा आपल्या नात्याच्या बुंद्याला ओळमवू शकले नाहीत. इतकी मजबूत मुळं आहेत आपल्या प्रेमाची. लांबायचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मैं तुम्हें चाहूँ, तुमको सराहूँ, तुम्हारी ही पूजा करूँ, दिल में तो हमेशा मैं मांगे दुआएं के बाहों में तेरी मरू. हर्षद गहिवरून हे येडेपणा अति होते हा. प्रणाली पुन्हा हर्षच्या स्टाईल मारत, आपलं मापत असतंय का वा? आपलं तर समजत अतिच असते. येते नवं ध्यानात. हर्षद हसत हसत तिला मिठीत घेऊन थोबाडे हटवली कुठची. प्रणाली तशीच मिठीतून, बरं तू नॉर्मल होणार आहेस की नाही? मी ठीक आहे ग बाई. बरं चल, मला ना तुला काहीतरी दाखवायचं आहे. आणि ती त्याला बेडवर बसवते आणि स्वतः कपाटाजवळ जाऊन तिथून काहीतरी घेऊन त्याच्याजवळ येते आणि त्याच्या हातात देते. ते बघून हर्षद, हे कधी घेतलं आणि मला कळलं कसं नाही? काल जेव्हा मी तुला गिफ्ट मागितलं तेव्हा तर काही पण म्हणाली नाही. प्रणाली स्मित हास्य करत, हो, कारण तुला तर माहितीच आहे ना काल माझा मूड कसा होता. सो राहून गेलं. हर्षद खुश होऊन, अगं पण कधी आणि केव्हा घेतलं? हर्षद म्हणतो, आधी सांग की तुला आवडलं नाही की? प्रणालीने हर्षदसाठी एक महागडं असे ब्रँडेड वॉच आणि ब्लू व हॉट पिंक चौकडा शर्ट आणलेला असतो. हर्षद खुशीतच, अगं लईच भारी आहे तुझी निवड, तर नेहमीच भारी असते, खास करून हे घड्याळ. पण मी घड्याळ कधी आजवर नाही घातलं ग, पण आता नक्कीच घालन. त्या दिवशी मला कसे कळलं नाही म्हणतोय मी. प्रणाली हसत, कारण मी हे तिथे घेतलंच नाही आहे. मी हे जेव्हा मामाच्या घरी होते तेव्हा तुझ्यासाठी घेतलं होतं. आपली फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. मी तुला ते काही घ्यायचं नाही असे कसे होऊ शकतं? हर्षद, तसेही तू दिलेलं कार्ड तर होतंच, म्हणून मग न घेता राहिलं नाही. हर्षद आश्चर्याने, काय म्हणजे हे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे जे माझ्यासाठी तू घेतलं होतं? प्रणाली हलकंसं पाणी डोळ्यात घेऊन, हो हर्षद, त्या दिवशी तुला खूप मिस केलं मी. असं वाटत होते चटकन तुझ्याजवळ यावं, पण माझ्या मनातलं हे मी कुणालाही सांगू शकत नव्हते. सांगणार तरी कसे? तिथं मला समजून घेणारं कोणीही नव्हतं. तुला फोन करून तुला बोलवावं वाटत होते, पण मोबाईल नव्हता, नंबरही लक्षात नव्हता. डॅडकडून घ्यावं म्हणलं तर त्यांनी बोलणंच बंद केले होते माझ्याशी. काही नाही रे, माझे नसीबच खराब होते त्यावेळेला. माझा राग, माझा हट्टीपणा नडला रे मला. मागचा पुढचा कुठलाच विचार न करता मी पेपर्सवर सह्या करून मोकळी झाली. पण जसं विरह वाढत गेला, रागही निवळत गेला आणि उरला तर फक्त पश्चाताप. हर्षद, हे दुर्दैव ऐकून काय? तरीच माझ्या मनाला तुझी लईच ओढ लागली होती त्या दिवशी. राहून राहून माझ्या जीवाला चैन म्हणून काय पडत नव्हती. संध्याकाळपर्यंत मी तुझ्या फोनची लई आतुरतेने वाट बघितली होती. वाटलं की आपलं लग्न, आपलं प्रेम तू आजच्या दिवशी कधीच विसरू शकत नाही. सारखं हेच वाटत होते. आणि ही आशा जेव्हा मावळतीला गेली तेव्हा माझे पाय आपसुकच त्या पाण्यात गेले. त्या भानातच स्वतःला संपवायचं ठरवलं. हे ऐकून प्रणाली दुःखी अंतकरणाने हर्षदला गळ्याशी लावून घेते. हर्षद, प्लीज तो विषय काढू नकोस रे. मला खूप भीती वाटते. मला खूप सहन न होणाऱ्या यातना होतात. हर्षद, मला मागचं काहीच आठवायचं नाही, काहीच नाही. खूप मुश्किलीने मिळवले मी तुला. माझा भूतकाळ मला विसरायचा आहे. हर्षद, विसरायचं आहे. हर्षदही तिला घट्ट मिठीत घेतो. होय, मागचं काही नकोय आठवायला. आता फक्त एकमेकांवर प्रेम करायचं, फक्त प्रेम करायचं. पण काही पण म्हण. गिफ्ट मात्र लईच भारी आहे, एक नंबरच. नाथ खुळा, माझ्या ईश्वराचं प्रतीक आहे हे गिफ्ट. इतक्या अडचणी, इतका दुरावा येऊन पण मनातली तुझी ओढ, प्रेमाचा अटूट विश्वास काही कमी झाला नव्हता बघ. हा गिफ्टवरून एक सिद्ध होते की आपलं नातं कायमच घट्ट होतं बघ. फक्त ह्या वेळेने निर्माण झालेल्या परिस्थितीनं घात घातला बघ आपला. जाऊ दे, नको तो विषय. पण यापुढे तिसऱ्या कुणाला पण आपल्यात येऊ द्यायचं नाही.
कुठल्या परिस्थितीला पण नाही असे म्हणून दोघे एकमेकांच्या मिठीत सामावून जातात. प्रणालीनंतर हर्षद तू हा संध्याकाळी घाल. ओके. नाही, हे मी उद्या घालन. आज मी आईने दिलेला ड्रेस घालणार आहे. काय, आईने तुला ड्रेस काही दिला? आई काही म्हटल्या नाही मला त्या. अगं आपल्या आईने नाही तर तुझ्या मॉमचं सांगतोय मी. प्रणाली चकित होऊन काय, तू कधीपासून तिला आई म्हणायला लागला? जेव्हापासून तिनं माझी माफी मागितली. आपल्या समध्या गोंधळात तुला हे सगळं सांगायचं राहूनच गेलं की. प्रणाली गोंधळून काय सांगायचे होते ते काल कधी नाही ते चांगलं बोलत होते माझ्याशी. झालेल्या समध्या गोष्टींचा पश्चाताप झाला म्हणून हात जोडून नाही तर माझे पाय धरायला चालली होती. मग तेव्हा न राहून माझ्या पण तोडून न कळत आई म्हणून गेलं. काय, तिनं तुझी माफी मागितली? नाटक असेल, नाहीतर डॅडने सांगितलं असणार आहे. नाही प्रणाली, ते नाटक नव्हतं. तुला माहिती आहे की माणसं ओळखण्यात मी कसला डेंजर आहे. कधी नाही ते तिच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा दिसला, तिच्या डोळ्यात पाणी दिसलं आणि काळजात चर झालं. हर्षद कुठल्या पण आईच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत ग, म्हणून मग आज तिने दिलेला ड्रेस घालणार आहे. प्रणाली चिडत, हो इतक्या सहजे कसे माफ केलंस तू तिला? एनिवे मग शर्ट, माझा शर्ट का उद्या शेतावर जाताना घालणार आहेस? हर्षद हसत, अगं माझं फूल, तुला कोण म्हणलं की मी उद्या शेतावर जाणार आहे म्हणून? म्हणजे उद्या मी माझ्या फुलाला बाहेर घेऊन जाणार आहे, अख्खा दिवस बाहेर. प्रणाली आनंदाने उड्या मारत, ओ माय गॉड, आपण दोघे बाहेर जायचं? यू मीन तू पुन्हा एक सरप्राईज देणार आहेस मला? वाव, पण कसलं सरप्राईज आहे? ते आधीच सांगितल्यावर सरप्राईज कसे राहीन ग? लेट मी गेस. तू हॉटेलमध्ये हनीमून स्वीट बुक केले आहे? हर्षद हसत, नाही तसलं काही पण नाही, पण एवढंच सांगतो लग्नानंतर जे काही करायचं राहून गेलं ते समजा करायचं आहे. आणि आणखी एक काम आहे जे लई महत्त्वाचं आहे, ते पण करायचं आहे. तुझे महत्त्वाचं काम मला चांगलीच माहिती आहे, पण उद्याचा दिवस एकदम बेस्ट असणार आहे. यस, थँक्यू हर्षद, थँक्यू सो मच. असलं कोरडं थँक्यू नको आहे मला. हर्षद स्टॉप इट, आता नको. मला खाली जाऊन खव्याच्या पोळ्या करायच्या आहेत. हर्षद विचारत, खव्याच्या पोळ्या? मला काय घोळ समजती? मटणाच्या राड्यात पोळ्या कुठून आल्या ग? हर्षद, अरे सागर भाऊंना खायचं होतं सो म्हणून करतोय. जाऊ दे ना प्लीज. हर्षद नाराजीच्या सुरात, जावा जावा, खाव्याच्या पोळ्या करा, शेंगाच्या करा, पुरणाच्या करा, अजून दुसऱ्या कुठल्या येतात का ते पण करा, आणि नवऱ्याला मात्र तव्यावर बसवा जाळत काय, आणि तुम्ही लांबून शेक घ्या, ती थोडी कोमेजून. हर्षद, मीच नको ना असा चेहरा पाडू. ओके, दुपारी तुला हवं तसे करू. ए शोना, हस ना. हर्षद हसत, बरं ग बाई, जा आता. ती खाली निघून येते. संगीता चपात्या करत असते, मग प्रणाली तिला चपात्या भाकरी भाजू लागते. बाकीत सगळं तसे उरकलेले असते, फक्त पोळ्याच राहिलेले असतात. मग प्रणाली पोळ्यासाठी कणक भिजवून घेते, खव्याचं सारण तयार करून घेते आणि झोपेसाठी खुसखुस करत संगीताजवळ येते. मग संगीता तिला होऊन घेऊन झोपावं म्हणून तिच्या खोलीत जाते. फक्त 2 पोळ्या करायच्या बाकी असतात तेव्हा प्रणाली हर्षदला मेसेज करून किचनमध्ये यायला सांगते. मेसेज बघून हर्षदचा चेहरा खुलतो. च्या मारी, घरातल्या घरात मेसेज बघाव तर म्हणून तो किचनमध्ये येतो आणि आल्या तिच्यावर तुटून पडणार तोच प्रणाली. हर्षद, जस्ट मिनिट, तुला ह्यासाठी नाही बोलवलं मी. हर्षद वाकड्या तोंडाने, मग कशासाठी ग? आणि ती आपल्या हातात गरमागरम खव्याची पोळी, त्यावर साजूक तुपाची धार. आहा. हर्षद हे बघून, मी नसतो खात, तसं पण थोड्या वेळानं जेवायचं आहे. 19:50 जेवलं की परत तुझी कुरकुर सुरू होती. पण आणि तसे पण मला फक्त एकच गोड वस्तू आवडते, जी जगात सगळ्यात जास्त गोड आहे. ते द्यायचं असेल तर सांग. प्रणाली चिडत, थोबाड फोडीन हा तुझे, गिळ गपचूप. बघा कसे बोलताय. नवऱ्याचं थोबाड फोडत असतात होय? हर्षदच्या समोर उभं राहायचं पण कुणाचं धाडस होत नाही. बाजिंदे, तुलाच आहे हो हक्क. खाऊ घालते तर खायचं गप, कशाला पुढचं बोलायचं. हर्षद अगदी बिचारा होऊन, होय, मग ती त्याला एक घास भरवू लागते. हर्षद खात एवढे डेअरिंग करून तू कसे बोलवलं ग मला? वहिनी कुठे गेली? बाकीच्यांचं पण कुठंच आवाज येईना. मग हर्षद, ताई मंजुलाला झोपवायला गेले आहे आणि ती काही लवकर झोपत नाही. आई बाळाजवळ आहेत कारण सोमन आणि सागर भाऊ कुठे बाहेर गेलेत, तर दादाही अंजूला घेऊन शेतावर एक चक्कर मारतो म्हणून गेले. पण जेवणाच्या वेळेपर्यंत सगळे येतील. हर्षदला आयता चान्स मिळून आलेला म्हणून. अगं, हे तू मला आधी का नाही सांगितलं? प्रणाली गोंधळून, म्हणजे
हर्षद तिचा हात धरून तिला आत चुलीच्या खोलीत घेऊन जातो. ती खाली किचनच्या आतल्या बाजूला असते. चुलीवर स्वयंपाक असेल तर तो तिथेच केला जातो. त्या खोलीचाही मागून दार असते, ते जे विहिरीकडच्या दिशेला उघडलं जातं. हर्षद तिच्या कमरेत हात घालून तिच्या जवळ ओढू लागतो. हे बघून प्रणाली, हर्षद हे काय करतोय तू? हे बघ, इथे काही नको हां, सोड मला. हर्षद हसत, सोडायचं ती थोडीही जवळ घेतले. तुला आठवतंय मिळलं तिथं चान्स मारत होतो. आता आपण चल जर त्याची उजळणी करू. प्रणाली नकारार्थी, हां नाही इथे नको. हे बघ, तुझ्यामुळे आधीच माझे कुठेही लक्ष लागत नाहीये. एकतर सकाळपासून बेचैन होते, मला काम करू दे. बघू, तुला म्हणलं ना दुपारी म्हणून. हर्षद मूडमध्ये, दुपारचं दुपारी बघितलं ग, बघतील ग. सकाळपासून वाट बघतोय मी तुझी. चल चल, शहाणी आहेस. प्रणाली त्याच्यापासून दूर जाऊन अजिबात नाही व असे म्हणून दूर दूर जाऊ लागते. तर तसे हर्षद जवळ जाऊ लागतो. ही पुढे हर्षद तिला म्हणवत तिच्या मागे, कधी मागे तर कधी पुढे, पण हातात म्हणून काही सापडत नसते. हर्षद तिला म्हणवतच्या मारी, तुझ्या मासळीगत निष्ठू नको हां. तर प्रणाली उलट त्या वाकडं दाखवत जणू काही लाख किती मागा लागतो. बघू तरी असे म्हणल्यासारखं करत असते. ह्या सिच्युएशनला एक गाणं सूट होते बरं का. आपल्याला कळायला सोपं जाईल की त्यांच्यात नेमकं काय चाललंय काय. जाने दो ना पास आओ ना, जाने दो ना पास आओ ना. काय झालं, फील झालं की नाही? मुळातच हे गाणं इतकं सुंदर आहे की त्यात आशाजींचा नशिला आवाज कयामत धाडतो ना. चला तर मग पुढे आपले हर्षद आणि प्रणालीचे हाल बघू. हर्षद मागे लागून शेवटी कंटाळतो, पण प्रणाली काय त्याच्या हातात यायचं नाव घेत नसते. शेवटी हर्षद वैतागून थोबाडे एकासाठी एवढं तरसावत असतात का कुठे. पण नको आणि नको तुझं. तू खप स्वयंपाकघरात, तिथंच घाशी घाल तुझी. मी पण आता जवळ येत नसतो बघ तू. असे म्हणून तो झटपट मागच्या दाराने जायला निघतो. एक पाऊल उंबरठ्याच्या बाहेर टाकणार तेवढ्यात प्रणाली असे काही म्हणते की तो पटकन येऊन प्रणालीला बिलगतो. बघायचं का प्रणाली काय म्हणाली? प्रणाली आपले दोन्ही हात पसरून अत्यंत लाडात मादक नजरेत पाहत, सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, रात से लेकर सुबह तक, सुबह से फिर शाम तक, मुझे प्यार करो, मुझे प्यार करो, हो मुझे प्यार करो. हर्षद हे ऐकून हसतच तिला मिठी मारत, म्हशे पाहिजे तर असते, पण करून सगळं नवऱ्याकडं घ्यायचं असतंय. प्रणाली लाडात, मग तूच लाडावून ठेवलंय, मग भाव तर खाणारच ना. हर्षद हसत, होय ग बाई, मला पण लाड करायला लय आवडतंय. आणि तो तिला अजून जवळ घेत असतो. तो संगीता, भाऊजी तुम्ही इथं काय करायलात? तिला बघून प्रणाली त्याच्या कमरेवरचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, पण लाजतो. तो हर्षद कसला बहादूर हात काही काढत नाही आणि संगीताला उत्तर देत, आम्ही होय एका महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो तेवढ्यात तू टपकली. संगीता हे असं कमरात हात घालून होय? हर्षद तिला छेडत, म्हणजे तुला माहिती नाही होय असे काय बोलत असते ते? दादा तुझ्याशी असे कधी बोलला नाही होय? थांब त्याला जरा शिकवतो, तो आजच बोलन बघ तुला असे, म्हणजे तुला पण कळल. संगीता हे ऐकून लाजत, चला भाऊजी चला चालू द्या तुमचं असे म्हणून ती निघून जाते. प्रणाली हे बघून अरे किती लाजली. हर्षद डोळा मारत, अगं म्हणून तर गेली, नाहीतर आपल्याला जावं लागलं असतं. प्रणाली लाडाने चिरत, हर्षद कडू खूप धूर्त आहेस ना तू. हर्षद गोड हसत, म्हणून तर मी हर्षद आहे, कधीपासून वाट बघतोय ते रिकामं जाण्यासाठी होय. असे म्हणून त्याला हवं असलेले आनंद पोट भरून घेतो आणि गोडचित्त तोंड करून मगच तिला सोडतो आणि जाताना जेवण उरकले की लगेच खोलीत यायचं असे बजावून जातो. पण प्रणाली दबकतच किचनमध्ये जाते. तिला वाटतं की असे लगेच संगीताच्या समोर कसे जायचं, पण ती त्यावेळी तिथे नसते. मग प्रणाली ओट्याची आवरावरी करून साफसफाई करून घेते. त्यानंतर जेवणाची वेळ होते. सगळे जेवतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.